नमस्ते, मी चैत्राली खांडके. आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊयात सायबर क्राईम आणि एआय याच्याबद्दल बेनिफिट्स कशा असतात आणि याच्याबद्दल अजून काही गोष्टी कशा असतात. तर आपण श्री जय गायकवाड यांच्याकडून जाणून घेऊयात, सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक एक्सपर्ट. नमस्ते, नमस्ते. माझं नाव जय गायकवाड. मी सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून गेली 10 वर्ष काम करतोय. टेक्निकली आम्ही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज बरोबर जास्त काम करतो, की ज्याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजला टेक्निकल हेल्प, रिसर्च, अनालिसिस आणि बॅकएंड सपोर्टसाठी लागणारे जे काही न्यू टेक्नॉलॉजीज आहेत, न्यू इनोव्हेशन आहे, त्याच्यावर बेसिकली आम्ही जास्त काम करतो. आणि आता सध्या जे एआय इंटिग्रेशन असेल, एआयच्या माध्यमातून होणारे फ्रॉड्स असतील किंवा लहान मुलांमध्ये वाढतं डिजिटल मीडियाची क्रेज असेल, डिजिटल मीडियावरून होणारे फ्रॉड्स असतील, या सगळ्या फ्रॉड्सला, या सगळ्या प्रकारांना वेगवेगळे कांगावे आहेत, की ज्याच्यामध्ये आपण असा विचार करतो की लहान मुलांचे डिजिटल मीडिया, सोशल मीडियाच्या अनुषंगाने वेगळे प्रश्न आहेत, मोठ्या माणसांचे वेगळे आहेत, बँकिंग पर्सनलचे वेगळे आहेत. या अनुषंगाने आम्ही काम करतोय सध्या. न्यू जनरेशन मध्ये जास्त फ्रॉडचं प्रमाण का आहे? म्हणजे इन्स्टा अकाउंट्स असतील किंवा फेसबुक अकाउंट्स असतील. खरं तर न्यू जनरेशन म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की फ्रॉडचं प्रमाण सगळ्याच याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामध्ये आपण असं असं म्हणूया थोडंसं की न्यू जनरेशन ही टेक्नोसेव्ही आहे. मग टेक्नोसेव्ही असल्यामुळे तुम्ही रिस्पॉन्सिबली सोशल मीडिया कसा वापरावा हे सांगणं आपलं काम आहे. आणि जेव्हा तुम्ही सोशल मीडिया वापरताय, मग त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा पण तुम्ही सोशल मीडिया म्हणून वापरताय, तर याच्यावरून एक्सचेंज होणारे मेसेजेस असतील, इमेजेस असतील, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कसा उपयोग करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही डिस्ट्रक्टिव्ह मोडकडे हळूहळू आपला युथ जातोय आणि त्याच्यामुळे हे सगळे फ्रॉड्स आणि हे सगळे जे इश्यूज येतात, ज्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट सारखे इश्यूज असतील, फायनान्शियल फ्रॉड सारखे इश्यूज असतील, एपीआय इंटिग्रेशन सारखे इश्यूज असतील, की ज्याच्यामुळे तुमचा फोन क्लोन होतो, मिररिंग होतो, आणि असे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत की त्या पर्टिक्युलर जनरेशनला ते फेस करावे लागतात. आणि बँक जे फ्रॉड्स होतात ते नेमके कसे होतात आणि ते सॉल्व्ह कसे होतात? खरं तर बँकिंग फ्रॉड हा ऑल टुगेदर एक खूप मोठा विषय आहे, पण आपण थोडंसं त्याला अगदी ड्रिल डाऊन करूया. बँकिंग फ्रॉड होतात म्हणजे काय होतं की सपोज एखाद्या कुठल्याही सिनारिओमध्ये एखाद्या मोबाईलवर एखादी एपीआय येणं, एपीआय तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो मोबाईल आहे तो मिररिंग होतो पुढच्या व्यक्तीकडे, आणि जेव्हा फोन मिररिंग होतो तेव्हा तुमचा ओटीपी चोरला जातो, तुमचे जे कॅश मधले डिटेल्स आहेत ते चोरले जातात, तुमचे क्रेडेन्शियल चोरले जातात आणि त्याच्या माध्यमातून मग फ्रॉड होतात. मग त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटचे सगळे पैसे जाणे असतील, गेमिंगसाठी काही पैसे तुम्ही ऑटोमॅटिकली सेंड करता किंवा जातात, असे फ्रॉड फायनान्शियल याच्यामध्ये येतात. फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग हा काय एक प्रकार आहे? खूप छान प्रश्न आहे. फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग याच्यामध्ये कसं असतं, फिशिंग म्हणजे काय असतं की बेसिकली तुम्ही एखादी अशी सिच्युएशन रेडी करून ठेवता की त्या सिच्युएशन मध्ये कोणी ना कोणीतरी येऊन अडकणं, असा अर्थ असतो त्याचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादी इमेज तयार करता, त्या इमेजच्या पाठीमागे एखादा तुम्ही मालवेअर अटॅच करणं, व्हायरस अटॅच करणं आणि तो पर्टिक्युलरली मास मीडियामध्ये पाठवणं वेगवेगळ्या फाईलच्या माध्यमातून. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यावर क्लिक करतात, म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, वृद्ध असतील, ते जेव्हा क्लिक करतात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस जातो आणि तो ऍक्सेस गेल्यानंतर मग त्याचा डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये तुम्ही काम करता. विशिंग याच्यामध्ये असं असतं की कुठल्या तरी एका पर्टिक्युलर व्यक्तीला त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तयार केलं जातं. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं अकाउंट कॉम्प्रोमाइज करायचंय किंवा एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलरली टार्गेट करायचंय, तर त्या व्यक्तीला मग टेलिफोनच्या माध्यमातून असेल, सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असेल, तुम्ही त्यांना फोन करता, SMS पाठवता आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्यांना आमिष दाखवता आणि त्याच्या माध्यमातून त्यांना तुम्ही जाळ्या तोडता आणि मग फायनान्शियल फ्रॉडकडे ऑल टुगेदर तो सगळा प्रवास जातो. अशा पद्धतीनं हे थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये थोडंसं हे प्रमाण वाढलंय. आता एआय आल्यामुळे काय होतं की तुम्ही तुमचा व्हॉइस चेंज करून सुद्धा एखाद्या व्यक्तीशी बोलू शकता. म्हणजे एखाद्या वडिलांना त्याची मुलगी बोलते असा जेव्हा मेसेज जातो, तो मेसेज खूप स्ट्रेंज असतो वडिलांसाठी, अरे माझी मुलगी अडचणीत आहे, संकटात आहे, तिला पैसे पाठवले पाहिजे. मग ते न व्हेरीफाय करता ऑटोमॅटिकली पैसे पाठवतात आणि तिथे ते अडकतात. असे खूप प्रकार सध्या वाढलेले आहेत. आता जे सध्या ट्रेंड्स चालू आहेत इन्स्टावर किंवा फेसबुकवर सगळीकडे, त्याचा धोका कसा होऊ शकतो?
कितपत असतो? म्हणजे कसं आहे की जे ट्रेंड चालले, जसं गिबलीचा एक ट्रेंड होता, तर जनरली जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म डेव्हलप होतो, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जर असं लक्षात घेतलं तुम्ही साध्या भाषेमध्ये, की एखादं सॉफ्टवेअर जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा सॉफ्टवेअरला त्याच्या डेटा लागतो. डेटा प्रोसेसिंग करण्यासाठीचं एक मेकॅनिझम तुम्ही फ्रंट एंडला बनवलेलं असतं, पण बॅक एंडला जो डेटा लागतो तो डेटा पब्लिक डोमेन मधून तुम्ही घेता. हा जो पब्लिक डोमेन मधला डेटा आहे त्याच्यासाठी असे वेगवेगळे ट्रेंड्स मार्केटमध्ये येतात, आणि मग जेव्हा तुम्ही त्या ट्रेंड्सला बळी पडता, जसं आत्ताचा जो नवीन ट्रेंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक फोटो अपलोड करता आणि मग तो फोटो तुम्ही वेगवेगळ्या अवतार्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की सिम्पल बेसिक लॉजिक आहे की तुमचा फोनचा जो पासवर्ड आहे तो तुमचा चेहरा आहे, कारण का तुम्ही फेस स्कॅन केल्याशिवाय तुमचा फोन ओपन होत नाही, तुमचे ऍप्लिकेशन्स ओपन होत नाहीत. आणि हा सगळा डेटा जेव्हा मोठ्या सर्व्हर्सकडे जातो किंवा मोठ्या कंपन्यांकडे जातो तेव्हा हा डेटा त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार ते कुठंही कधीही आणि कसाही वापरू शकतात, आणि तुमचे जे फोन आहेत हे कॉम्प्रोमाइज होण्याचं प्रमाण फ्युचरमध्ये वाढणार आहे. म्हणून बिईंग अ सिक्युरिटी एक्सपर्ट आम्ही नेहमी हा सल्ला देतो की तुम्ही तुमची डिव्हाइस, तुमचा फोन तुम्ही रिस्पॉन्सिबली वापरायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये एखादा ट्रेंड आलाय म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे न धावता पहिल्यांदा तुम्ही ते चेक करा, पहिल्यांदा तुम्ही ते बघा की नेमका तो ट्रेंड काय आहे, तो कसा आहे, आणि मग त्या ट्रेंडसाठी बेसिकली जा. यामध्ये सिक्युरिटी आपण कशी ठेवू शकतो, किंवा आपण त्यामध्ये अडकायला नाही पाहिजे, असं कितपत पॉसिबल होऊ शकतं? मला असं वाटतं की हा प्रश्न सगळ्यांसाठी असायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, पालक असतील. कारण पालक एक पालक हे जबाबदारीने खरं तर फोन हे करतात. त्याच्यामध्ये सिक्युरिटी म्हटलं तर तुम्ही जो ईमेल, कारण जेव्हा तुम्ही नवीन फोन घेता तेव्हा नवीन फोन घेतल्यानंतर तुमचा फोन जो आहे तो जोपर्यंत तुम्ही ईमेल आयडी प्रोड्यूस करत नाही किंवा ईमेल आयडी ऍड करत नाही तोपर्यंत सुरू होत नाही. हा एक बेसिक थंब रूल आहे. मग मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सिक्युरिटीमध्ये बेसिक गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये तुमचं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असलं पाहिजे, तुम्ही पासवर्ड रेग्युलरली बदलले गेले पाहिजेत, त्याच्यानंतर तुमचे जे व्हेरिफिकेशन मेथड आहेत, जसं तुमचं जीमेल असेल तर जीमेलला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, बॅकअप कोड्स आहेत, ह्या गोष्टी तुम्ही अपडेट केल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही बऱ्याचदा सांगतो की 30 to 45 डेज मध्ये तुम्ही हे अपडेट केलं पाहिजे. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर. सेकंड आहे की प्रत्येक ऍप्लिकेशनचं स्वतःचं एक सिक्युरिटी प्लॅटफॉर्म आहे. मग तुम्ही इंस्टाग्राम घेतलं तर इंस्टाग्रामचे पण स्वतःचे सिक्युरिटी फीचर्स आहेत. ते स्वतःचे सिक्युरिटी फीचर्स अपडेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत नाहीये आणि त्याची रिक्वेस्ट आल्यानंतर जर रिक्वेस्ट एक्सेप्ट करताय तर त्याच्यामध्ये त्या रिक्वेस्ट बरोबर काय येतंय, कुठले मेसेजेस येतात हे तुम्हाला माहिती नसतं. म्हणून तुम्ही मग त्याच्यामध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, पासवर्ड असेल, अकाउंट प्रायव्हेट असणं खूप इम्पॉर्टंट गरजेचं आहे. आणि आपल्या मुलांना, आपल्या पालकांना हे माहिती असायला पाहिजे की आपल्या ओळखीचा आहे म्हणजे तो व्यक्ती तोच असेल हे नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं की व्हर्च्युअल जग हे खूप जवळ आलंय, मग ह्या व्हर्च्युअल जगामध्ये जो व्यक्ती तुम्हाला दिसतोय तो खरोखर आहे का नाही याची जोपर्यंत तुम्ही खात्री करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका. सेकंडली असं मी म्हणेन की तुमच्या ज्या सिक्युरिटी सेटिंग्स आहेत त्या सिक्युरिटी सेटिंग्स इंटॅक्ट करा. तुमचा फोन मिसबिहेव करायला लागला म्हणजे कसं होतं की तुम्ही फोन चार्ज करताय पण तो गरम होतोय, किंवा तुमचं एखादं ऍप्लिकेशन तुम्हाला फोन ऍप्लिकेशन ओपन करायचं पण दुसरं ऍप्लिकेशन ओपन होतंय, त्याच्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुमचा फोन मिसबिहेव करायला लागलाय, तर ह्या ज्या काही रेड फ्लॅग्स आहेत हे रेड फ्लॅग पालकांना, मुलांना समजले गेले पाहिजेत. आणि जर हे रेड फ्लॅग नाही समजले गेले तर काय होतं की अननेसेसरी मेसेज बॉम्बिंग होणं, त्याच्यानंतर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट येणं. कारण आपलं जे डिव्हाइस आहे हे इंटेलिजंट डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जे बोलता ते ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली ते लक्षात घेतं आणि तुम्हाला त्याच पद्धतीनं तुमचं जे लॉजिक आहे ते बिल्ड करतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याच पद्धतीचे ऍडव्हर्टाइजमेंट यायला लागतात, तशाच पद्धतीनं तुम्हाला रील्स यायला लागतात. मग तुमच्या मूडवर डिपेंड आहेत अशा रील्स तुम्हाला बेसिकली दाखवल्या जातात. आता टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स होत चालली आहे. आपल्या मुलांनी, आपल्या पालकांनी पण तेवढं ऍडव्हान्स होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी फोन रिस्पॉन्सिबली वापरला पाहिजे. म्हणजे तुम्ही पूर्वीसारखं नाही की फोन घेतला, फोन केला आणि झालं. नो, आता तुम्ही कुठली पोस्ट समाज माध्यमांमध्ये पाठवताय, कुठली पोस्ट तुम्ही समाज माध्यमांमध्ये फॉरवर्ड करताय हे रिस्पॉन्सिबली बघणं इम्पॉर्टंट आहे.
मग त्याच्यामध्ये कुणाचाही भावना दुखावल्या जाणार नाही, त्याच्यामध्ये कुणाचाही द्वेष होणार नाही, ज्याच्यामध्ये कुणालाही हर्ट होणार नाही, अशा पद्धतीच्या पोस्ट असतील तर त्या तुम्ही कधीही शेअर नाही केल्या पाहिजेत किंवा तुम्ही फॉरवर्ड नाही केल्या पाहिजेत. कारण बिईंग अ लॉ एन्फोर्समेंट एजन्सी जेव्हा आम्ही विचार करत असतो तेव्हा डिजिटल फुटप्रिंट हा एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कुठलंही अकाउंट हे परमनंटली डिसेबल होत नाही. कुठलंही अकाउंट हे ट्रेसेबल आहे, कुठलंही अकाउंट हे ट्रेस होतं, कुठल्याही पोस्ट ज्या आहेत ह्या पोस्ट ट्रेस होतात. त्यामुळे बऱ्याच अंशी लोकांना किंवा मुलांना असं वाटतं की आम्ही सापडणार नाही किंवा एखादी चुकी केली तर सापडणार नाही, पण तसं नसतं. नॉर्मली तसं होत नाही. तुमच्या ज्या डिजिटल फुटप्रिंट्स आहेत त्या कधीही व्हॅनिश होत नाही. डिजिटल फुटप्रिंट्स कधी इरेज होत नाहीत, त्या डिजिटल फुटप्रिंट्स ॲज इट इज राहतात. मग ते फॉरेन्सिकली तुम्ही कसं रिकव्हर करणं तो एक वेगळा इन जनरेशन पार्ट आहे. आता जे इंस्टाग्रामवर ओपन पेज आहेत, ज्यांना जे कॉन्टेंट क्रिएटिंग आहेत किंवा युट्यूबर्स आहेत, त्यांनी कसं सेफ्टी ठेवावी याची? मला असं वाटतं की युट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर असतील त्याच्यामध्ये आता AI हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कंटेंट्स बनवू शकता, तुम्ही तुमच्या इमेजेस बनवू शकता, स्क्रिप्ट तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही AI नी बनवताय तर आता सध्याच्या ह्याच्यामध्ये AI नी तुम्ही कंटेंट बनवू शकता, पण तुम्ही तुमच्या इमोशन्स त्याच्यामध्ये ऍड नाही करू शकत. तुम्ही कंटेंट कसा पाहिजे हे सांगू शकता, पण कंटेंटच्या इमोशन्स तुम्ही अपडेट करू शकत नाही. तर या ह्याच्यामध्ये सिक्युरिटी हा जो पार्ट आहे याच्याबरोबर तुम्ही कंटेंट हा पार्ट पण चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण कंटेंट हा एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ते पब्लिक मीडियामध्ये जातोय. पब्लिक मीडियामध्ये जात असताना त्याच्याबरोबर तुम्ही रिस्पॉन्सिबली असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंडली तुमच्या सिक्युरिटी सेटिंग्समध्ये ज्या प्लॅटफॉर्मनी सेटिंग्स दिल्यात, म्हणजे युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या ज्या सेटिंग्स आहेत या सेटिंग्स ऑलरेडी परमनंट लेवलवर नाहीयेत. त्या तुम्हाला दर 3 महिन्यांनी दर 2 महिन्यांनी अपडेट कराव्या लागतात. कारण प्लॅटफॉर्म हे सतत अपडेट पाठवत असतं आणि प्लॅटफॉर्मनी अपडेट केल्यानंतर तुमच्या ज्या बेसिक सिक्युरिटी सेटिंग्स आहेत त्याच राहतात. नवीन ऍडव्हान्स सेटिंग आलेल्या असतात त्या तुम्हाला अनेबल कराव्या लागतात. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल हे दर 3 महिन्यांनी दर 2 महिन्यांनी तुम्हाला तुमचा मोबाईल, तुमचे ऍप्लिकेशन चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या याच्यामध्ये जे ब्लॉगर्स असतील किंवा जी सगळी मंडळी अशी आहेत की जी काम करतात याच्यावर, ते त्यांच्या स्वतःच्या सिक्युरिटी सेटिंगसाठी खूप काम करणं गरजेचं आहे. कारण ऍट द एंड ऑफ द डे डेटा इज असेट. तुमचा जो डेटा आहे, तुमचं जे पेज आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ही असेट आहे आणि ती इन्फॉर्मेशन चोरी होऊ नये, ती इन्फॉर्मेशनचा मिसयूज होऊ नये हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्वीच्या याच्यामध्ये जसं आपल्याकडे त्या मोठ्या तिजोऱ्या होत्या, त्याला मोठे लॉक्स वगैरे होते, तो एक वेगळा काळ होता. आता डिजिटल इरामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचा डेटा पब्लिकली अवेलेबल आहे. पण तो पब्लिकली अवेलेबल डेटा कशा पद्धतीनं लॉक करायचा, कशा पद्धतीनं स्टोअर करायचा, कशा पद्धतीनं सिक्युअरली अपडेट करायचा हे ज्यांना माहिती आहे ते या लॉंग रन मध्ये खूप चांगलं काम करू शकतात. डीप फेक बद्दल काय सांगाल? खरं तर डीप फेक म्हणजे अशी एक माध्यम आहे किंवा असं एक प्लॅटफॉर्म म्हणूया आपण याला. प्लॅटफॉर्म नाहीये खरं तर, पण डीप फेकच्या माध्यमातून तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीची इमेज तुम्ही मॅन्युअली चेंज करू शकता, चेक करू शकता, अपडेट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही इमेज मॉडिफाय करू शकता, रिक्रिएट करू शकता, रिशेअर करू शकता आणि त्याच्यामुळे खूप मोठा गोंधळ एकूणच उडू शकतो. म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीची इमेज पण तुम्ही मॉर्फ करू शकता, एखाद्या तुमच्या फ्रेंडची इमेज कुठल्या तरी एका वेगळ्या इमेज बरोबर मॉर्फ करू शकता आणि ती पब्लिक मीडियामध्ये सेंड करू शकता. जेव्हा पब्लिक मीडियामध्ये इमेज जाते तेव्हा ती इमेज खरी आहे का खोटी आहे हे तुमच्या डोळ्यांनी लक्षात येत नाही. त्यासाठी तुम्हाला तो एक टेक्निकल अप्रोच असावा लागतो. पण मास मीडियामध्ये जेव्हा कुठल्याही इमेजेस फ्लोट होतात त्या इमेजेसचा प्रॉब्लेम असा आहे की त्या खऱ्या वाटतात. मी जर एखादी इमेज एखाद्या XYZ व्यक्तीबद्दल जर फ्लोट केली तर लोकांचं पहिलं इम्प्रेशन असतं रे हा हे असं आहे, हे असं असू शकतं. मग असं आहे की ते खरंच ही इमेज खरी आहे का, ही इमेज ओरिजिनल आहे का, ही इमेज फेक आहे,
हे कोणी विचार करत नाही. तर मला असं वाटतं की आत्ताच्या याच्यामध्ये आपल्या घरातल्या असतील, आपल्या मुलींच्या असतील, आपल्या मुलांच्या असतील, आपल्या फॅमिलीच्या असतील, अशा काही इमेजेस जर ग्रुप्सवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचला, तर तुम्हाला एक रेड फ्लॅग जनरेट झाला पाहिजे, अरे ही इमेज खरी आहे का, ही इमेज खरोखर खरी आहे का. आणि हे चेक करण्याच्या वेगवेगळे माध्यम आहेत. त्याच्यासाठी ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत, त्याच्यासाठी तुम्ही सिक्युरिटी प्रोफेशनलची हेल्प घेऊ शकता आणि मग ठरवू शकता. स्वतःचं मत तुम्ही तेव्हाच मांडायला पाहिजे, मांडलं पाहिजे जेव्हा तुम्ही 101% शुअर असाल, डबल शुअर असाल. इनफॅक्ट मी तर म्हणेन तेव्हाच तुम्ही स्वतःचं मत एखाद्या गोष्टीवर मांडलं पाहिजे. आता काय होतंय या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये लोक फक्त फॉरवर्ड करतायत, म्हणजे आलेला मेसेज मॉडिफाय करत नाहीत, काही करत नाहीत, जस्ट फॉरवर्ड करतायत. म्हणजे तो मेसेज जेन्युइन आहे, तो मेसेज फेक आहे हे बघत नाहीत, जस्ट फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड. आणि ह्या गोष्टीमुळे स्वतःचं मत व्यक्त न करणं, स्वतःचं डोकं न वापरणं, याच्यामुळे नेमका प्रॉब्लेम काय होतोय की आपण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या किंवा एकूणच फोनच्या आहारी जातोय. म्हणजे तुम्ही जर आता बघितलं की आत्ताच्या एकूणच याच्यामध्ये की मुलांचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी झालाय. पूर्वी जी मुलं बाहेर जाऊन खेळत होती ती कमी झाली आहेत. घरामध्ये राहिल्यामुळे त्यांच्या मोटर डेव्हलपमेंट स्किल्स कमी झाल्या, त्यांचा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी झालाय. अगदी एखाद्या तास किंवा अर्धा तास सुद्धा पुस्तक हातात घेऊन वाचणं पॉसिबल होत नाहीये मुलांना. मुलांचं बॅक ऑफ द माइंड हेच चालू आहे, माझं नोटिफिकेशन वाचतंय, मला काहीतरी व्हॉट्सअपला लाईक्स आलेत, व्ह्यूज आलेत, मेसेज पडतायत, बॅक ऑफ द माइंड हेच चालू आहे. मग मला असं वाटतं की अशा पद्धतीनं फक्त मुलांचंच होतंय असं नाही, अगदी त्याच्यामध्ये प्रोफेशनल्स पण बघा जे काम करतायत त्यांना सुद्धा बॅक ऑफ द माइंड चालू आहे की मी काम करतोय बट मला एखादा मेसेज आलाय का, मला एखादा मेसेज आलाय, मला नोटिफिकेशन आलाय. आणि वयोवृद्ध माणसांचं पण तेच आहे, एका जागेवर बसून तासन तास जेव्हा तुम्ही हातात घेता इंस्टाग्राम स्क्रोल करायला तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही 5 मिनिटासाठी घेतलेला फोन तुम्ही 2 तास सोडतच नाही. म्हणजे हा अशा पद्धतीनं तुम्ही इट्स काइंड ऑफ अ ट्रॅप. आणि हे एनर्जी कन्झ्युम करणारं डिव्हाइस आहे. म्हणजे तुम्ही जर त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी उपयोग नाही केला तर तुमचा मोबाईल हा तुमची एनर्जी कन्झ्युम करतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकत नाही, त्याच्यामुळे तुमचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी होतोय, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन बिघडतंय, तुमच्या मोटर फंक्शन स्किल्स तुमच्या कमी होत आहेत आणि ओव्हरऑल हेल्थवर तुमच्या इम्पॅक्ट होतोय आणि सायकोलॉजिकल हेल्थवर पण इम्पॅक्ट होतोय. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त तो सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल गोष्ट आहे. म्हणूनच आम्हाला असं वाटतं की फोनचा किती वापर करायचा, कसा वापर करायचा, रिस्पॉन्सिबली कसा वापर करायचा, त्याचं एक लिमिट असलं पाहिजे जे आपण स्वतः आपल्याला घालून घेतलं पाहिजे. कोणी आपल्याला सांगायला येणार नाहीये, हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की बाबा मला 1-2 तासांसाठी फोन वापरायचा आहे, 4 तासांसाठी फोन वापरायचा आहे, माझ्याकडे एवढा वेळ फ्री आहे, तेवढा वेळ मी फोन वापरेन. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक असा प्रश्न आहे की तो तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह कामांसाठी कसा वापरायचा. कारण फोन हातात घेतल्यानंतर तुम्ही स्क्रोलिंग करतच राहताय, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह काम म्हणजे काय की मला एखादा प्लॅटफॉर्म डेव्हलप करायचा आहे, मला एखादं लर्निंग करायचंय, मला एज्युकेशनल व्हिडिओ बघायचे आहेत, मला न्यूज बघायच्या आहेत, या बेसिक गोष्टींसाठी तुम्हाला मोबाईल वापरता आला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला ट्रेन केलं पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तर त्याच्याबद्दल काय सांगाल, म्हणजे चांगलं पण आणि वाईट पण. मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खरं तर एक खूप चांगलं वरदान आहे. आता कसं होतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं वरदान मिळतं तेव्हा त्या गोष्टी बरोबर येणाऱ्या दोन्ही गोष्टी तुम्हाला समान बघायच्या असतात, त्याचे फायदे पण बघायचे असतात, त्याचे तोटे पण बघायचे असतात. आता काय होतंय की जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या याच्यामध्ये आलाय, एआय आलाय, त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला इझी गोष्टी झाल्यात ना. म्हणजे पूर्वी तुम्हाला एखादा एसे लिहायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागत होता, कंटेंट गोळा करावा लागत होता, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला तसं नाही, तुम्ही जस्ट एक कमांड प्रॉम्प्ट दिला की तुम्हाला सगळं रेडी होऊन येत आहे आणि तोच कंटेंट तुम्ही कॉपी पेस्ट करताय आणि पुढे जाताय. आता याच्यामध्ये काय होतंय की प्रत्येकाचे स्वतःचे एआयचे इंजिन्स वेगवेगळे आहेत, मॉड्यूल्स वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या इमेजेस बनवण्याचे मॉड्यूल्स वेगळे आहेत, कंटेंट बनवण्याचे मॉड्यूल्स वेगळे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचा जो डेटा आहे तो कन्सॉलिडेट होतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतोय. डेटा अवेलेबल आहे, म्हणजे एआय काय करतंय की जो डेटा पब्लिकली अवेलेबल आहे तोच डेटा घेऊन तुम्हाला फक्त एका चांगल्या
प्लॅटरमध्ये सर्व्ह करताय. दिस इज हाऊ AI वर्क्स. आता AI आल्यामुळे काय होतंय की जर तुम्ही याला कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने वापरलं नाही तर डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीने याचा खूप परिणाम होत आहे. मग तुमच्या फेक इमेजेस तयार होत आहेत, तुमच्या न्यूड इमेजेस तयार होऊ शकतात, तुमच्या कंटेंट मॅन्युप्युलेट होऊ शकतो, तुमचं इमेज स्पॉइल होऊ शकते आणि मग ह्याचा डिस्ट्रक्टिव्ह यूज करणारी माणसं वाढायला लागलीत. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फिशिंग. आता पूर्वी काय होतं की फिशिंगसाठी पर्टिक्युलर टूल्स असायचे. आता ते टूल्सची आवश्यकता नाहीये. तुम्ही एक AI ला प्रॉम्प्ट द्या की मला XYZ कंपनीला फिश करायचं किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचंय आणि फिशिंगच्या माध्यमातून करायचं, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड देतो की फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, आणि ह्या स्टेप्स बाय स्टेपच्या गाईड यूज करून मुलं हल्ली फिशिंग करायला सुरुवात करतायत, सोशल इंजिनिअरिंग अटॅक करायला सुरुवात करतायत, SQL इंजेक्शन सारखे अटॅक्स मुलं करतायत. का तर ज्यांना पूर्ण नॉलेज नाहीये, कुठल्याही टेक्नॉलॉजीचं पूर्ण नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे, पण जर अर्धवट नॉलेज असेल तर ते घातक आहे. आणि नेमका प्रॉब्लेम हाच आहे की आपली लहान मुलं सुद्धा AI वापरतायत, पण त्या AIचा ऍक्च्युअल उपयोग कसा करायचा, कुठे करायचा हे आपण शिकवलं पाहिजे त्यांना. आणि त्यांना ते माहिती नसल्यामुळे काय होतंय की मुलं सांगतात की फक्त तुम्ही सर्च करा, मुलं काहीही सर्च करतायत. आणि काहीही सर्च केल्यामुळे काय होतंय की आपल्याला मुलं, पालक आणि एकूणच सगळ्या सिस्टीम मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाहीये की नेमकं काय सर्च करायला पाहिजे, कसं सर्च करायला पाहिजे हे आपल्याला सांगता येत नाहीये. तर याबद्दल पेरेंट्सनी काय करावं की आपली मुलं मोबाईल बघू देत पण एक थोड्या वेळासाठी किंवा काहीतरी चांगलंच बघू देत. कार्टून असेल तरी ठीक आहे फार फार तर, पण काय करायला पाहिजे पेरेंट्सनी म्हणजे छोट्या मुलांच्या अगदी की त्यांनी जास्त यूज नाही केला पाहिजे फोनचा पण आणि AIचा पण. जसं पहिला प्रश्न असा आहे की पालकांनी काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की फक्त पालकच नाही तर प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने ह्या गोष्टींची जबाबदारी घेतली पाहिजे की आपले पाल्य कसे रिस्पॉन्सिबली होतील फोन वापरायला. कारण आता तुम्ही त्यांच्याकडून फोन काढून घेणं पॉसिबल नाहीये आणि टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात पोहोचलेली आहे. आता ते करणं जर शक्य नसेल तर ते वापरायची कशी रिस्पॉन्सिबली हे करणं आपल्या हातात आहे. मग त्याच्यामध्ये जर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलं असतील तर पालकांनी प्रत्येक मोबाईलमध्ये असणारं पॅरेंटल कंट्रोल ऍप्लिकेशन सुरू करावं की जे पॅरेंटल कंट्रोल ऍप्लिकेशन तुम्हाला एक सुविधा देतं की आपला पाल्य, आपला मुलगा, आपली मुलगी कुठलं ऍप्लिकेशन वापरते आणि किती वेळ वापरते ह्याच्यावर कंट्रोल तुम्ही ठेवू शकता. सपोज तुम्हाला शाळेत तुमची शाळा सकाळी 8 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर मुलं आल्यानंतर सगळ्यांना माहिती की काय करतात, मोबाईल घेतात, शाळेचा अभ्यास आहे, हे आहे, ते आहे म्हणून मोबाईल घेतात. पण पालकांचं जर पॅरेंटल कंट्रोल ऍप्लिकेशन सुरू असेल तर पालक त्याच्यावर कंट्रोल करू शकतात की 40 मिनिट्स तुम्ही इन्स्टा वापरू शकता, 30 मिनिट्स तुम्ही फेसबुक वापरू शकता, 40 मिनिट्स तुम्ही युट्यूब वापरू शकता. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना वेळेचा फायदा कळतो. म्हणजे मुलांना हे लक्षात येतं की माझ्याकडे आता इंस्टाग्राम वापरायला 30 मिनिटं आहेत, तर मी माझ्या मित्रांशी या 30 मिनिटांमध्ये 5-5 मिनिटं कसं बोलायचं. म्हणजे कंटिन्यू जेव्हा तुम्ही सलग 30 मिनिटं एकाच वेळी संपवता, सुरुवातीला थोडासा त्रास होतो की मुलं एकाच वेळी 30 मिनिटं संपवतात, आई बाबांच्या पाठीमागे लागतात की अरे नाही मला परत टाइम ऍड करून द्या. पण नंतर मुलांच्या ते लक्षात येतं. त्यामुळे मुलांना टाइम युटिलायझेशन कसं आहे किंवा टाइम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. सेकंड आहे की त्याच्यामध्ये कंटेंट फिल्टरिंग असतं. जर 18 वर्षापेक्षा मुलं कमी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना अनयुज्ड कंटेंट जसं गेम्स असतील, कुठलेही वल्गर व्हिडिओज असतील किंवा जो कंटेंट इनअप्रोप्रिएट आहे असा कंटेंट त्यांच्या मोबाईलमध्ये येऊ नये ही आपली काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे आणि ती त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. तसे फिल्टर्स यूज केले पाहिजेत. ते ऑलरेडी सेटिंग्स हे आहेत त्याच्यामध्ये, फक्त 90% पालकांना हे माहित नाहीये. 90% पालक काय करतात की स्वतःचा ईमेल आयडी त्या मुलांच्या मोबाईलमध्ये ऍड करतात आणि देतात. पण त्याच ईमेल आयडी मध्ये जर तुम्ही पॅरेंटल कंट्रोल ऍड केलं तर त्याचं बेनिफिट काय आहे की तुम्हाला मुलगा कुठे आहे त्याचं लोकेशन तुम्हाला समजू शकतं. त्याच्यानंतर त्या मुलाचं ऍप्लिकेशन बंद करायचं असेल तर तुम्ही रिमोटली ते ऍप्लिकेशन बंद करू शकता. प्लस एखादं ऍप्लिकेशन त्या सर्टन टाइम नंतर ऑटोमॅटिकली बंद होतं, फोन लॉक होतो. किंवा त्याच्यामध्ये अशी पण व्यवस्था आहे की तुम्हाला फक्त मुलांना 3च ऍप्लिकेशन किंवा 2च ऍप्लिकेशन वापरायला द्यायचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना देऊ शकता. इमर्जन्सी कॉलसाठीचं ऍप्लिकेशन देऊ शकता, कॉन्टॅक्ट लिस्ट तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही व्हॉट्सअप देऊ शकता. म्हणजे असं पण तुम्ही करू शकता. फक्त आता हे म्युच्युअल होणं गरजेचं आहे. अदरवाईज मग आई बाबांनी, मुलांनी ठरवणं किंवा मोठ्यांनी ठरवणं हे खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. ऍक्च्युली आत्ताची जी मुलं आहेत म्हणजे
11वी-12वी किंवा जे आता क्रॅश कोर्सेस चालतात, ज्या छोटे छोटे वेबसाईट डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालतात, तर त्याच्यामध्ये काय होतंय की अर्धवट, जसं मगाशी मी म्हटलं की मुलं अर्धवट ज्ञान घेत आहेत आणि मला एखादा क्राईम करण्यासाठी किंवा मला एखाद्या स्पेसिफिक वेबसाईटला ओपन करण्यासाठी एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म हवा असतो, दॅट इज अ व्हीपीएन, त्याला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणतात. हे नेटवर्क काय करतं की तुमचा जो स्वतःचा आयपी आहे तो आयपी साठी एक लेअर तयार करतो, तो आयपी हाईड करतं आणि मग त्या आयपीवर ऍप्लिकेशन्स रन होतात. मग तो पेड पण असतो आणि अनपेड पण असतो. आणि जेव्हा ते ऍप्लिकेशन्स रन होतात तेव्हा मग तुम्ही बाहेरच्या कंट्रीमधल्या काही वेबसाईट ऍक्सेस करू शकता किंवा त्याच्यामधून मग तुम्ही काही सर्च करू शकता, ओनियन साईट सर्च करू शकता, डार्क वेबला तुम्ही सर्च करू शकता. पण मला असं वाटतं की व्हीपीएन वापरणारा जो एकूणच क्राऊड आहे तो थोडासा पूर्ण शिकलेला क्राऊड नाहीये. म्हणजे कॉलेजमध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट इयरची किंवा डिप्लोमा फर्स्ट इयरची मुलं सुद्धा, ज्यांना पूर्ण माहिती नाहीये, ती मुलं सुद्धा व्हीपीएन वापरतायत आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहेत खरं तर. पण व्हीपीएन वापरणं सेफ आहे नाही हे पर्टिक्युलरली त्या पर्टिक्युलर व्यक्तीने हे करावं. पण मी असं म्हणेन की तुम्ही कुठल्याही डिजिटल फुटप्रिंट्स पाठीमागे ठेवताना हे कायम लक्षात ठेवा की तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम झाला तर त्याची जबाबदारी ही तुमचीच असणार आहे. मग त्या अकाउंटची ओनरशिप जर तुमची असेल आणि ते अकाउंट जर मल्टिपल स्टेजेसमध्ये सुरू असेल, व्हीपीएन यूज केलेलं असेल आणि त्याच्यामधून जर काही फ्रॉड झाला, त्याच्यामधून जर काही मिसयूज झाला तुमच्या अकाउंटचा, तर त्याची सगळी जबाबदारी त्या अकाउंट होल्डरचीच असते. आणि पोलीस म्हणा किंवा ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीलाच शोधतात, त्या अकाउंटला शोधतात. त्यामुळे पूर्वी जसं होतं की एका व्यक्तीच्या नावाने दोन दोन अकाउंट होते, तसं न करता कुठलेही फेक अकाउंट न ओपन करता स्वतःच्या नावाने स्वतःचे अकाउंट ओपन करा. कुठलाही पासवर्ड शेअर करू नका. तुम्ही स्वतःच्या नंबरवरून मित्राचं अकाउंट ओपन करू नका. कारण कसं होतं की ओटीपी तुमच्याकडे येतो, ओटीपी घेतल्यानंतर ते अकाउंट त्यांना मिळतं आणि मग बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स यायला सुरुवात होतात. त्यामुळे मग स्नॅपचॅट असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, तुमचं फेसबुक असेल, ह्या ज्या काही नवीन ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्या गोष्टी सध्या खूप व्हायरल होत आहेत की मुलांना व्हीपीएन वापरून बऱ्याच गोष्टी करता येतात. पण तसं नाहीये. व्हीपीएन हा म्हणजे ऍट एंड असं व्हीपीएन हे सोल्युशन नाहीये. व्हीपीएन हे फक्त एक माध्यम आहे आणि फक्त ते माध्यम म्हणूनच वापरलं गेलं पाहिजे आणि ते पण चांगल्या गोष्टींसाठी वापरलं गेलं पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग केस आहे की ह्या एका केसमध्ये खरं तर खऱ्या अर्थाने जेव्हा आपण इंस्टाग्रामचा वापर करतो तर अशा एका केसमध्ये आम्ही बऱ्याचदा बघितलंय की खूप जवळची माणसं फेक अकाउंट ओपन करतात. मग फेक अकाउंट जेव्हा तुम्ही ओपन करताय, सपोज मी मुलगा आहे आणि मी माझ्याबरोबर असणारा एखादा जवळचा मित्र असेल, त्याच्या नावाने एक फेक अकाउंट बनवलं, मग ते मुलीचं अकाउंट असेल, पण मी ते ऑपरेट करतोय आणि मुलगी म्हणून मी पुढच्या व्यक्तीशी बोलतोय. जसं मी मगाशी म्हटलं की व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये तुमची आयडेंटिटी ही रिव्हील होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे मी जय आहे हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा रिअलमध्ये तुम्हाला जर माहिती असेल की हा जय आहे तरच ते एक्सेप्ट करा. पण एखाद्या सुडो आयडेंटिटीवरून, एखाद्या फेक आयडेंटिटीवरून मी जर तुम्हाला माझं प्रोफाइलिंग सांगितलं की नाही मी XYZ ऍक्टर आहे, तर तुम्ही तो विश्वास ठेवू नका. आता एका केसमध्ये असं आम्हाला पाहायला मिळालं की बऱ्याच केसेसमध्ये, इनफॅक्ट इंस्टाग्रामच्या केसेसमध्ये आम्ही बघतो की फेक अकाउंट ओपन केलं. ते फेक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच मुलीने स्वतःच्याच मैत्रिणीबरोबर चॅट करायला सुरुवात केली. ही जी चॅट आहे ही एका एक्सटेंट लेवलवर गेली आणि ती मुलगी इमोशनली एंगेज होत गेली त्या व्यक्तीबरोबर. आणि इमोशनली जेव्हा तुम्ही एंगेज होता तेव्हा मग तुम्ही तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये पण डिस्कम्फर्ट फील करता. मग सकाळी उठल्यानंतर तुम्हाला गुड मॉर्निंगचा मेसेज आला पाहिजे, झोपताना तुम्हाला गुड नाईटचा मेसेज आला पाहिजे. तुमचं रेग्युलर रुटीन जे आहे ते फोन चेक करणं, अरे व्हॉट्सअप आला, माझा नोटिफिकेशन आलं, हे बघणं. आणि जेव्हा असं लक्षात आलं, जो पुढची जी व्यक्ती आहे, जो मुलगा आहे, की ज्याला लक्षात आलं की बाबा ही मुलगी आपल्या बरोबर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एंगेज झालीये, इमोशनली कनेक्ट झालीये, आणि मग तिला डिस्कनेक्ट करण्यासाठी त्याने XYZ अशा काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे इमोशनल ट्रॉमा झाला. आणि त्या इमोशनल ट्रॉमामध्ये या कनेक्शन लॉसमुळे, किंवा आपण असं म्हणू शकतो त्याला स्पेसिफिकली, की जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम मध्ये एकमेकांशी बोलताय ते बोलणं बंद झाल्यामुळे त्या मुलीला त्रास झाला आणि त्या मुलीने सुसाईड केलं. आणि सुसाईड केल्यानंतर जेव्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी आम्ही पाहायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीच्या किंवा त्या पर्टिक्युलर एका मुलाच्या कनेक्ट मध्ये असणारी काही जी मंडळी होती त्यांना इन्व्हेस्टिगेट केलं गेलं आणि ते सोशल मीडियावरून इन्व्हेस्टिगेट केलं गेलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने कळल्या
आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सोशल मीडिया असेल, जेव्हा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट ते रिस्पॉन्सिबली वापरा. कुठलंही सोडो अकाउंट ओपन करू नका. कुठल्याही पद्धतीनं लोकांना इमोशनली टॉर्चर करू नका, इमोशनली एंगेज करू नका की ज्याच्यामुळे ते स्वतःला हार्म करू शकतील. ऍट द एंड ऑफ द डे टेक्नॉलॉजी हा एक माध्यम आहे. जसं मी मगाशी म्हटलं, टेक्नॉलॉजी हे माध्यम आहे, पण ते माध्यम वापरणारा जो व्यक्ती आहे तो किती रिस्पॉन्सिबल आहे हे इम्पॉर्टंट आहे. जो कमकुवत मनाचा असेल, तो इमोशनल असेल, तो नक्की स्वतःला काहीतरी त्रास करून घेईल, स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न करेल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आता सध्याच्या याच्यामध्ये की मुलं त्रास करून घेतात, जेवण खाणं बंद करतात, त्याच्यानंतर गच्चीवरून उडी मारतात का तर मोबाईल मिळाला नाही म्हणून, किंवा अचानक गेम्स मध्ये लॉस झाला, इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये लॉस झाला, फेसबुकच्या याच्यामध्ये लॉस झाला. पण मला असं वाटतं की आता सगळ्या ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल वागणं, आणि मुलांना पूर्वी काय होतं की आपण जसं शाळेमध्ये शिकवायचो की हे 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 करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तुझ्या घरच्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे. आता हे पण शिकवायला लागणार आहे की फोन कसा वापरायचा, आणि ते जर नाही शिकवलं तर अशा इन्सिडेंट वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे आता आम्ही जे बघतोय ना, तुमच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा हे प्रकरण जास्त व्हायला लागली. माझ्याशी एखादी व्यक्ती बोलत नाहीये म्हणून मी एक फेक अकाउंट ओपन करून त्या व्यक्तीची बदनामी करणं वगैरे असे जे प्रकार होत आहेत सध्या, किंवा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इंस्टाग्रामचा उपयोग होतो, बऱ्याच क्राईम मध्ये फोन, इंस्टाग्राम, फेसबुक याचा उपयोग होतो, सोशल मीडियाचा उपयोग होतो. आणि ते फुटप्रिंट्स, त्या डिजिटल आयडेंटिटीज पोलीस म्हणा किंवा यंत्रणा म्हणा शोधून काढते. असं कधीच होत नाही की पूर्ण वॅनिश होतात लोक, किंवा असं कधीच होत नाही की तुमच्या डिजिटल फुटप्रिंट्स वॅनिश होत नाही. तुमच्या डिजिटल फुटप्रिंट्स असतात, त्या डिजिटल फुटप्रिंट्सला कदाचित कमी जास्त वेळ लागेल शोधायला, पण 100% यंत्रणा शोधून काढतात. 100%. काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलनी पण सायबर अटॅक फेस केला होता, तर तेव्हा तुम्ही काय केलं होतं आपल्या ऑडियन्सला कळेल? खरं तर जेव्हा आपलं म्हणजे लोकवृत्तचं जेव्हा फेसबुक हॅक झालं, तर ते फेसबुक हॅक झाल्यानंतर त्याचा पूर्ण ऍक्सेस हा आउट ऑफ इंडिया होता. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की त्याचा ऍक्सेस आउट ऑफ इंडिया होता, आणि त्याच्यावर ज्या रील्स पडत होत्या पूर्ण न्यूड रील्स पडत होत्या, आणि त्या कंटिन्युअसली अगदी अर्ध्या तासाने त्या रील्स येत होत्या. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा तुमचं एखादं पब्लिक डोमेन मध्ये तुमचं चॅनल आहे किंवा पब्लिक डोमेन मध्ये तुमची इमेज व्हॅल्यू जी आहे ती कमी करण्यासाठी अशा पद्धतीचा ट्रेंड एक त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये सुरू होता, की ज्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स असतील, ज्याच्यामध्ये पब्लिक फिगर्स असतील, ज्याच्यामध्ये चॅनल्स असतील, हा पूर्ण पॅन इंडिया असा ट्रेंड होता. आता ह्या ट्रेंडला कसं असतं की टेक्निकल लेवलवर जेव्हा आम्ही या सगळ्या गोष्टींना वर्कआउट करत असतो, तेव्हा आमच्यासाठी काही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि कॉम्प्लिकेटेड पण असतात. कारण कसं असतं की एखादा ऍक्सेस तुमचा घेणं, तसं ऍक्सेस घेतल्यानंतर तो ऍक्सेस पर्टिक्युलर सस्टेन करणं, आणि तो एका वेगळ्या आयपी वरून प्रोलॉंग करणं. म्हणजे तो आयपी जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये व्हीपीएन यूज झालेला आहे, त्याच्यामध्ये डार्क नेटच्या काही असे प्लगइन्स आहेत की जे यूज झालेले आहेत, त्याच्यासाठी लागणारे जे सर्व्हर्स आहेत ते बाहेरचे काही सर्व्हर्स होते. मग ह्या सगळ्या गोष्टींना खरं तर आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं टॅकल करतो. आणि हे टॅकल केल्यानंतर मग त्याचा आयपी शोधणं, आणि आयपी शोधल्यानंतर मग ते इथिकल लेवलवर पुन्हा रिकव्हर करणं. मग त्यासाठी कधी कधी काही गोष्टी आम्हाला प्लगइन्स तयार कराव्या लागतात, कधी कधी व्हायरसेस तयार करावे लागतात, मालवेअर तयार करावे लागतात. मग ते मालवेअर प्लांट करणं, आणि मग पुन्हा तो ऍक्सेस रिकव्हर करणं, आणि मग तो रिकव्हर केल्यानंतर जसा पहिला प्रश्न होता की सिक्युरिटी, आणि मग आपण ती सिक्युरिटी स्ट्रेंथन केली. मग त्याच्यामध्ये तो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल, किंवा आपलंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपला जो लाईकचा जो एक सिनारिओ होता तो कमी होता, तो फ्लो कमी झालेला. कारण का त्याच्यामध्ये डेटा जो आहे तो डेटा फ्लो होत नव्हता त्या पर्टिक्युलर सिनारिओ किंवा पर्टिक्युलर जिओ फेन्सिंग मध्ये. आणि मग तो एरिया तो सगळं आपण सॅनिटाईज केला. दिस इज अ सॅनिटायझेशन प्रोसेस. आणि ते केल्यानंतर मग आपण आपलं अकाउंट रिकव्हर करू शकलो, आणि मग पुन्हा ते फुल फ्लेज अकाउंट आपण सुरू करू शकलो. आणि आपले शिवेंद्र राजे भोसले त्यांच्यासोबत पण एक केस झाली होती. हो, सेम. खरं तर अकाउंट अशाच पद्धतीनं ते अकाउंट पण कॉम्प्रोमाइज झालं होतं, आणि ते अकाउंट जेव्हा कॉम्प्रोमाइज झालं तेव्हा सेम पद्धतीनं त्याच्यावर पण वेगवेगळे फोटोज आणि असं येत होतं. तर त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे यंत्रणा म्हणून, पोलीस यंत्रणा म्हणून बऱ्याच अर्थी वेगवेगळी चॅलेंजेस होती. मग त्याच्यामध्ये आयपी ऍड्रेसेस शोधून काढणं, त्यांची लोकेशन शोधून काढणं, त्याचे टॅग शोधून काढणं,
त्याच्यानंतर हे कशा पद्धतीनं, कारण कसं होतं की कॉम्प्रोमाइज होणं आणि ते झाल्यानंतर पुन्हा शोधून काढणं, रिव्हर्स करणं थोडंसं जास्त अवघड असतं. आणि एखादी गोष्ट करणं सोपी आहे, पण ती पुन्हा रिव्हर्स रिइंजिनियर करून पुन्हा ती गोष्ट आहे तशी जोडणं ते थोडंसं अवघड असतं. पण ते बेसिकली आमचं कामच आहे. विंग सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, फॉरेन्सिक एक्सपर्ट, ते आमचं कामच आहे. आणि मग त्या ह्याच्या माध्यमातून आम्ही ते अकाउंट्स पुन्हा रिकव्हर करू शकलो. असे बरेच असंख्य अकाउंट्स आहेत की जे अकाउंट्स आम्ही, इंस्टाग्रामचे काही अकाउंट्स असतील, फेसबुकचे काही अकाउंट्स असतील, युट्यूबचे काही अकाउंट्स आहेत की जे आम्ही जेन्युअनली रिकव्हर केले, की ज्याच्यामध्ये तुमचे मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स आहेत, मॉनिटायझेशन सुरू आहेत. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकूणच सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये हे सांगू इच्छितो की तुमच्या वेबसाईट्स, तुमची जी डिजिटल असेट आहे ही डिजिटल असेट सांभाळा. तुमची वेबसाईट असतील, तुमचे डोमेन्स असतील, त्याच्यावर येणारा डेटा असेल, त्याच्यावर येणारं ट्रॅफिक असेल, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी ऍज अ डिजिटल असेट म्हणून तुम्ही थोडंसं सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. कारण ऍट द एंड ऑफ द डे डिजिटल असेट ही तुमची असेट आहे, त्याच्यावर तुमचं व्हॅल्युएशन ठरतं, ज्याच्यावर तुमच्या कंपनीचं, तुमचं ब्रँड एक ठरला जातो आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आपण आज बघितलं की AI आणि सायबर क्राईमचे फायदे तोटे कसे आहेत. तर आपण त्याच्याबद्दल आता अजून पुढे काही तुम्हाला तुमच्या पण केसेस सांगायचे असतील किंवा तुम्हाला कंप्लेंट्स करायचे असतील तर सर आहेतच ते, त्यामुळे तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सर खूप छान हेल्प करतील. तर जय सर, तुम्ही आज लोकमृत्यू स्टुडिओमध्ये आलात या खूप महत्वाच्या विषयामध्ये बोलण्यासाठी, तर त्यासाठी धन्यवाद तुमचे. थँक्यू.